नमस्कार, आपल्यासोबत आहेत अनिकेत जैतापकर, यंग एंटरप्रेन्योर. नमस्कार सर. नमस्कार. सर, कसा आहे तुमचा मूड? माझा मूड आता सध्या एकदम फ्रेश आहे. सकाळपासून बऱ्याच लोकांना भेटलोय, सकाळपासून भरपूर नेटवर्किंग झाली आहे, भरपूर ओळख झाली आहे. आणि तुम्ही असं बिलीव्ह करू शकत नाही की माझे जे क्लायंट्स आहेत एक्झिस्टिंग, त्यांचे सुद्धा देखील लीड आम्हाला इथे भेटलेले आहेत. म्हणजे जे ऑलरेडी माझे क्लायंट्स आहेत त्यांचे फॅमिली मेंबर सुद्धा सॅटर्डे क्लबचे मेंबर आहेत, ते आज मला कळालेलं आहे. ओहो वाव, म्हणजे फार फार माहिती भेटलेली दिसते तुम्हाला. खूप लोक भेटलेली आहेत. छान छान, खूप छान. बरं सर, मला तुमच्या व्यवसायाबद्दल ऐकून घ्यायला, जाणून घ्यायला आवडेल. जसं की तुम्ही एक यंग बिझनेसमॅन, एक यंग एंटरप्रेन्योर आहात, तर तुमच्या व्यवसायात तुम्ही कोणत्या अडचणी फेस केल्या, तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहाव्या लागल्या, स्टेप बाय स्टेप हा व्यवसाय तुम्ही कसा इथपर्यंत आणला आहात, त्याविषयी सर थोडक्यात. ओके, तर सर्वप्रथम माझं नाव अनिकेत प्रकाश जैतापकर आहे. मी सेकंड जनरेशन आहे ऑफ एंटरप्रेन्योर. माझ्या वडिलांनी माझी फॅक्टरी सुरू केली होती. कंपनीचं नाव आहे शुभदीप प्रिंट्स. आम्ही ऑफसेट प्रिंटर आहोत आणि आम्ही स्पेशलाइज आहे स्टिकर लेबल प्रिंटिंगमध्ये आणि बारकोड लेबल प्रिंटिंगमध्ये. म्हणजे आमची USPच आहे की आम्ही बारकोड लेबल्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएबल डेटा जे असतात त्याची फीडबॅक करून आम्ही त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बारकोड लेबल जनरेट करतो. तर आम्ही जी माझी कंपनी जी आहे ती मोर दॅन 25 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला. म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा सुरू केली 2005 तर त्यानंतरपासून आतापर्यंत आम्ही बरेच म्हणजे क्लायंट्स डेव्हलप केले आहेत, बरेच आम्ही चॅलेंजेस फेस केले आहेत. मी तर एवढे केले नाही कारण की मला तर ऑलरेडी तो एस्टॅब्लिश बेस भेटलेला आहे. तर माझ्या वडिलांनी ज्या प्रकारे मी त्यांना बघितलं आतापर्यंत, जेवढं मला आतापर्यंत समजलं आहे की त्यांनी एकदम असं आपण बोलू शकतो की माझ्यासाठी ते माझे मेंटॉर आहेत. आणि रॅक्स टू रिचेस आपण ज्यांना काही काही लोकांना बघून बोलतो, तर माझ्यासाठी मी त्यांना बघितलेलं आहे त्या याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी लिटरली 0% बसून आता जो प्रकारे त्यांनी आमचा जो बिझनेस आहे अराउंड 20 to 25 CRचा आमचा जे हे आहे ॲन्युअल टर्नओव्हर आहे, ते त्यांनी 0 स्टार्ट केलेला आहे. तो चॅलेंजेस सारखं तुम्ही सांगितलं तसे भरपूर आहेत. आम्ही बरेच गोष्टी फेस केल्या आहेत. म्हणजे एका टायमाला आमची कंपनी कम्प्लिटली शटडाऊन सुद्धा झालेली होती आणि नंतर आम्ही त्याच्यातून कसे बाहेर आले, माझे पप्पा कसे बाहेर आले, ते सगळे भरपूर मोठी जर्नी आहे त्यासाठी. वा सर, जसं आता तुम्ही म्हणालात की सेकंड जनरेशन आपण हे रन करत आहात, सर मला एक सांगायला आवर्जून आवडेल की मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करतो ना, तेव्हा तो असा व्यवसाय करतो की तो जगभर प्रसिद्ध होतो. बरं, दुसरी गोष्ट अशी असते की एक जनरेशन जिने व्यवसाय सुरू केला आहे, तर दुसरी जनरेशन ती ॲज सच ॲज पुढपर्यंत नाही नेऊ शकत. तर तुम्ही यात उतरलेले आहात आणि तुम्ही यशस्वीरित्या ते रन देखील करत आहात, तर यामागे प्रेरणा काय? प्रेरणा अशी आहे की बघा, आता जसं तुम्ही सांगितलं की बरेच लोक आहेत जे आपल्या फॅमिली बिझनेसला फॉलो करत नाही. त्याच्या मागची रिझन अशी आहे की जनरेशन आजकालची आहे जे त्यांना फ्रँकली स्पीकिंग करतो की त्यांना कसं आता जागेवर बसून काम करायचं आहे सर्वांना. कोणाला बाहेर जाऊन आपल्या स्वतःला प्रमोट करायची हे नाही वाटत, मेहनत करायची हे नाही वाटत त्यांना. बट आपण कसं आहे, जोपर्यंत आपल्याला आपली स्वतःची व्हॅल्यू कळत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीला किंवा आपल्या हातात आलेल्या गोष्टीला जी आपण किंमत ठेवली नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपला ज्या आता हातात आहे त्यासाठी आपल्या वरच्यांनी म्हणजे आपल्या आईवडिलांनी किती कष्ट केलेले आहेत, किती त्या लोकांनी स्ट्रगल केलेल्या आहे गोष्टीसाठी. मग ती गोष्ट आजकालच्या जनरेशनला समजण्याची जास्त मार्ग आहे कारण की त्यांना तशी गायडन्स दिले देत नाही आहे. आणि ती गोष्ट आम्हाला आमच्या वडिलांपासून भेटली. मग त्या गोष्टीसाठी मी त्यांच्यासाठी नेहमी फेवरेबल असणार आहे. तुमचं मत आम्हाला कळलेलं आहे सर. बरं, या व्यतिरिक्त मला आणखीन एक विचारायला आवडेल की सर, जसं आता तुम्ही तुमचा व्यवसाय सांगितला त्याबद्दल खूप छान छान गोष्टी सांगितल्यात. जर कोणाला एखाद्याला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल, तुमच्याशी संपर्क करायचा असेल, तर ते कसे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात? माझी वेबसाईट सुद्धा आहे shubdeepprint.com करून. तिकडे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, तर ते सुद्धा एक आहे. म्हणून तुम्हाला अगं पाहिजे मी आत्ताही माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स सांगू शकतो. माझा नंबर आहे 9004787063. तुम्हाला प्रिंटिंग रिलेटेड काही क्वेरी असेल किंवा काही तुमचं काम असेल तर प्लीज माझ्याशी नक्की कनेक्ट करा आणि मी तुम्हाला हेल्प करायला नेहमी उभं राहीन. सर, तुम्हाला मराठी मूड सोबत संवाद साधून कसा वाटला? एकदम मस्त मजा आली आणि प्लीज सबस्क्राईब करा मराठी मूडला आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.